नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशा ठिकाणी जाणार आहोत जे अगदी तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर आहे, तरी अनेकांसाठी ते एक मोठं रहस्य आहे. कल्पना करा, आधुनिक काळाच्या आणि ट्रॅफिकच्या गजबजाटातून थेट एका प्राचीन आणि शांत जगात प्रवेश केल्यावर कसं वाटेल. आज आपण पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या अशाच एका जमिनीखालील अखंड पाषाणातील वारशाचा वेध घेणार आहोत. बरं, आता हा आकडा बघा, 1300. हा फक्त एक आकडा नाहीये. आपण रोज ज्या रस्त्यांवरून घाईगडबडीत प्रवास करतो त्याच्याच खाली तब्बल 1300 वर्ष जुना एक अवाढव्य खजिना दडलेला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटक दररोज इथून जातात, पण आपल्या अगदी पायाखाली एवढं मोठं ऐतिहासिक रहस्य लपलेलं आहे याची अनेकांना पुसटशी कल्पनाही नसते. आता हे चित्र बघा. एका बाजूला आहे आजचा पुण्याचा आपला नेहमीचा गजबजलेला जंगली महाराज रस्ता. सतत धावणाऱ्या गाड्या, आधुनिक जीवनशैली आणि शहराचा तो वेगवान कोलाहल. आणि दुसऱ्या बाजूला थेट 8व्या शतकातला राष्ट्रकूट काळातला तो नितांत शांत, शिस्तबद्ध आणि सूक्ष्म दगडी कोरीव कामाचा काळ. जमिनीवर असणारा शहराचा हा गोंगाट आणि जमिनीखालील या प्राचीन खडकाळ लेण्यांची अभूतपूर्व शांतता. हा विरोधाभास खरंच थक्क करणारा आहे, नाही का? तर आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत. सुरुवातीला आपण मध्य पुण्यातील ह्या प्राचीन रहस्याचा वेध घेऊ. त्यानंतर यामागची आख्यायिका आणि खरा इतिहास काय सांगतो ते पाहू. मग याच्या अप्रतिम अशा एकाश्म वास्तुकलेबद्दल जाणून घेऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एवढं भव्य मंदिर अर्धवट का राहिलं यामागचं गुडुकलू. शेवटी याची काही खास वैशिष्ट्येही आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, मध्य पुण्यातील हे प्राचीन रहस्य. थोडक्यात सांगायचं तर आपण आता या आधुनिक रस्त्यावरून खाली उतरून थेट भूतकाळात पाऊल ठेवणार आहोत. ज्या वास्तूबद्दल आपण बोलतोय ते आहे पाताळेश्वर. काही लोक याला पांचालेश्वर किंवा बांबुर्दे लेणी असंही म्हणतात. हे भगवान शिवाला समर्पित असलेलं एक जमिनीखालील म्हणजेच पाताळातील भव्य मंदिर आहे. आता गंमत बघा, सुरुवातीला हे मंदिर गावाबाहेर अगदी एकांत आणि शांत ठिकाणी बांधलं होतं. पण जसजसा आपल्या पुण्याचा विस्तार झाला तसतसं हे मंदिर थेट शहराच्या मध्यवर्ती भागात आलं. आज हे एक सरकार संरक्षित स्मारक आहे आणि आधुनिक शहरानं त्याला चहूबाजूनी कसं वेढून घेतलंय हे आपण पाहू शकतो. आता वळूया पुढच्या भागाकडे, आख्यायिका आणि ऐतिहासिक सत्य. आता एक अत्यंत साहजिक प्रश्न पडतो की एवढी भव्य वास्तू नेमकं बांधली तरी कोणी? या माहितीकडे जरा लक्ष द्या, कारण यातली रंजक गोष्ट अशी आहे की इथे आपल्याला दोन पूर्णपणे वेगवेगळ्या बाजू पाहायला मिळतात. डावीकडे आहे ती स्थानिक लोककथा. लोकांचं असं म्हणणं आहे की पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात हे संपूर्ण शिवमंदिर एकाच रात्रीत कोरलं आणि द्रौपदीच्या म्हणजेच पांचालीच्या नावावरून याला पांचाळेश्वर असं नाव पडलं. पण दुसरीकडे उजव्या बाजूला आपला इतिहास काय सांगतो. ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे मंदिर 8व्या शतकात राष्ट्रकूट किंवा शिलाहार घराण्याच्या काळात बांधलं गेलं असावं. आणि हो, पुढे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्याही नोंदी आपल्याला सापडतात. चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, जो खऱ्या अर्थाने अवाक करणारा आहे. याच्या एकाश्म स्थापत्यकलेचा म्हणजेच अखंड दगडातील कोरीव कामाचा चमत्कार. आता हे थोडं लक्ष देऊन ऐका. पाताळेश्वर लेणी ही ब्राह्मणी शैलीची लेणी आहेत. साधारणपणे बौद्ध आणि ब्राह्मणी लेण्यांमध्ये एक खूप मोठा फरक असतो. बौद्ध लेण्यांमध्ये भिक्खूंना राहण्यासाठी विहार आणि प्रार्थनेसाठी चैत्य असतात, पण ब्राह्मणी लेण्यांमध्ये तुम्हाला प्रामुख्याने सभामंडप आणि गर्भगृह पाहायला मिळतं. पाताळेश्वरमध्ये विहार नाहीत, कारण हे निव्वळ एक प्रार्थना मंदिर आहे. तुम्हाला माहिती आहे, या मंदिराची वास्तुकला, इथले खांब आणि कोरीव काम हे जगप्रसिद्ध वेरूळच्या कैलास मंदिराशी खूप मिळतोजुळतो आहे. आणि हे मंदिर ज्या तंत्राने बनवलंय ना, ते ऐकून तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. याला एकाश्म तंत्र म्हणतात. म्हणजे काय, तर संपूर्ण मंदिर एकाच अखंड पाषाणातून कोरून काढायचं. बेसाल्टचा तो अतिशय कठीण आणि थंडगार खडक, आणि तो थेट वरून खाली कोरत जायचा. जरा विचार करा, आजच्यासारखं कोणतंही आधुनिक मशीन नाही, सिमेंटचा साचा नाही, तरीही एकाच प्रचंड खडकाला खोदून त्यातून असे भव्य खांब, खोल्या आणि मूर्ती घडवणं हे 8व्या शतकातल्या आपल्या प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथली रचना पाहताना आपण अक्षरशः आजच्या रस्त्यावरून एका खालच्या पातळीवर जातो. आत गेल्यावर मध्यभागी एक गर्भगृह आहे, जिथे शिवलिंगाची स्थापना केली आहे, आणि त्याच्या बाजूला 2 लहान खोल्या आहेत. पण यातला सर्वात सुंदर भाग कोणता असेल तर तो म्हणजे गुहेच्या प्रांगणातला हा नंदी मंडप. भव्य चौरस खांबांवर आधारलेला छत्रीच्या आकाराचा हा गोलाकार नंदी मंडप अतिशय सुबक आहे. आणि विशेष म्हणजे आजही इथे नित्यनेमाने पूजा आणि अभिषेक चालू असतो. आता वळूया या संपूर्ण प्रवासातल्या सर्वात मोठ्या रहस्याकडे. हे मंदिर अपूर्ण का राहिलं, यामागचं गूढ काय आहे?
जेव्हा आपण या मंदिरात फिरतो तेव्हा साहजिकच एक प्रश्न पडतो. इतकं प्रचंड, परिपूर्ण आणि भव्य काम अचानक अर्ध्यावरच का थांबलं असालं? असं काय घडलं असेल की एवढा मोठा प्रकल्प अचानक तसाच सोडून द्यावा लागला? तर याचं मुख्य कारण म्हणजे चक्क निसर्गाचा हस्तक्षेप. तज्ज्ञांच्या मते कोरीव काम करत असताना गर्भगृहाच्या अगदी मागच्या बाजूला खडकामध्ये एक मोठी भेग म्हणजेच जिओलॉजिकल फॉल्ट लाईन सापडली. आता या भेगेमुळे झालं असं की यापुढे आणखी कोरीव काम करणं खूप धोकादायक बनलं. संपूर्ण वास्तूच कोसळण्याची शक्यता होती. आणि दुसरं म्हणजे त्या काळात झालेल्या काही राजकीय उलथापालथींमुळे आणि राजाश्रय गेल्यामुळेही काम थांबलं असण्याची शक्यता आहे. यामुळेच हा अद्भुत कलाविष्कार काळाच्या त्या एका विशिष्ट क्षणी कायमचा गोठून राहिला. आणि हे सगळं पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या अपूर्ण वास्तूची ही स्वतःची अशी एक वेगळीच कहाणी आहे. जेव्हा आपण प्रदक्षिणा मार्गावरून चालतो तेव्हा आपल्याला अनेक भाग अपूर्ण दिसतात. मुख्य गुहेच्या भिंतींवर काही नुसत्याच बाह्यरेषा आखून ठेवल्यात, ज्यावरून असं वाटतं की तिथे काही पौराणिक कथांमधली शिल्प कोरण्याचं नियोजन होतं. आज या आजूबाजूच्या परिसराचं एका सुंदर बागेत रूपांतर झालंय, जिथे इतरही काही जुन्या मंदिरांचे अवशेष जपून ठेवलेत. आणि हो, हे 1300 वर्षांहून जुनं स्मारक असल्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASIचं पुणे कार्यालयही याच जागेला लागून आहे. चला आता आपल्या सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. अद्वितीय वैशिष्ट्य आणि वारसा. आजच्या काळातही या प्राचीन वास्तूचे पडसाद कसे जाणवतात ते पाहूया. आता हे वैशिष्ट्य बघा. बेसॉल्ट खडकाच्या त्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एक मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण या घंटेचा आवाज आपल्या नेहमीच्या मंदिरांच्या घंटासारखा अजिबात नाहीये. यातून एक अतिशय वेगळाच, विलक्षण आणि थोडासा गूढ नाद घुमतो, जो त्या गुहेच्या शांत वातावरणात एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. आणि आता हा आकडा बघा, 5000. तुम्ही विचार करत असाल हा कसला आकडा आहे? तर याच मंदिराच्या आवारात एका छोट्या संग्रहालयात एक तांदळाचा दाणा जपून ठेवलाय. आणि आश्चर्य म्हणजे त्या एकाच तांदळाच्या दाण्यावर तब्बल 5000 अक्षरे कोरलेली आहेत. हो, अगदी बरोबर. आणि या असामान्य कलेची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली आहे ना खरंच अवाक करणारं? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की इतिहासाचा हा इतका मोठा खजिना अनुभवणं खूपच सोपं आहे. हे स्मारक दररोज सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत उघडं असतं. आणि हो, इथे प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर ST स्टँडवरून चालत किंवा बसने तुम्ही अवघ्या 10 मिनिटात इथे पोहोचू शकता. पाताळेश्वरच्या या अखंड पाषाणातल्या प्रवासाने आपल्याला नक्कीच एका मोठ्या विचारात पाडलं असेल. विचार करा, आपण दररोज ज्या गजबजलेल्या आधुनिक रस्त्यांवरून धावपळ करत असतो, त्या रस्त्यांच्या अगदी खाली आपल्या न कळत अशी आणखी किती प्राचीन आश्चर्य आणि विसरलेली रहस्य दडलेली असतील. इतिहास हा नेहमीच आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो पाहण्यासाठी थोडं थांबून खोलवर डोकावण्याची गरज असते. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच विचार करत रहा आणि आपल्या आजूबाजूचा इतिहास शोधत रहा.